कुठल्याही गोष्टीची क्रांती आपल्यापासून सुरू केली तर ते वाढते. आणि आता मला सांगायला आनंद वाटेल की मी गेली 25 वर्ष झाले भारुडाची कार्यशाळा घेते. माझ्याकडून बरेच विद्यार्थी भारुड शिकलेत. त्यातला हा नमुना थोडासा जुन्नर या भागातले आहेत. यांनी भारुड शिकून नुसतं भारुड नाही, लोकसंगीतातल्या अनेक बाज त्यांच्याकडे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुकबधीर, अंध, मतिमंद 12 मुलांचा सांभाळ करता येते. एकदा टाळी. त्यांची संस्था आहे छोटीशी. आज 12 मतिमंद मुलं स्वतः आंघोळ घालणं, स्वतः त्यांचं सगळं करणं, हागणं मुतणं, त्यांना जेवण देणं, हे सगळं करतायत. सकाळी सगळं करून ते दुपारी येऊन मला भेटले. आणि आपल्या 2 दिंड्या गावाच्या पर्यंत ते आपल्याबरोबर आहे. नेपाळला गेले होते, तिथे इंग्रजीत पाहिली केली. हो, आपण फक्त नवरा बायको, संसार, आपली लेकरं बाळं, प्रपंच खूप मिळवायचं आणि खूप लोभ करायचा. आणि मग नंतर जाताना सगळे हुक अडकून जायचे. कारण जिवंतपणे आपण कोणाच्या नावावर काहीच करत नाही. मरस तोपर्यंत आपलंच. आणि मग आम्ही मेल्यानंतर मागं काय होतं, त्या प्रॉपर्टीचं, आपण साठवलेल्या सगळ्या इस्टेटीचं, याचं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण माणूस आला तसा जाणार हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण मी जाणार आहे याचा विश्वास, आणि मी जाणार आहे मग मला काय केलं पाहिजे हे मात्र कर्म आमच्या हातून होत नाही. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये गुंतून पडतो. म्हणून गुंतू गेली आणि माझे म्हणून या जन्माली वाया गेली. तसं हा दादला माझा. आता काय मला मारायचं गिरायचं विचार आहे का? नाही, मी तर बोलणार आहे. पण आधी मी हे सांगणार आहे, तुम्ही आलात कशाला इकडे? कशाला आलाय? मी येत नसते वारी पूर्ण होईस्तवर. अजिबात येणार नाही, अजिबात येणार नाही. अहो मी अशी येणारच नाही आहे. कारण तुमच्या घरी काय आहे, उगी मी आतापर्यंत जाऊ दे झाकते, जाऊ दे, नको लोकांच्या समोर आबरू घालवायला या बाबाची, म्हणून माहेर येऊन बसले. का हा केदार भाऊ माझा, भंडारी माझे बाप, कुठे गेल्या त्या बहिणी? हे तिकडे काय का, पुढे या की. मस्त मॅडमीने बसल्यात तिथं. नाव सामे. तर आता मी येणार नाहीये कारभारी. मग न्यायचं असेल तर माझी एक गोष्ट ऐकायची. नाही ऐकत असलं तर सांगणार आहे. जर मला न्यायचं असेल तर माझं थोडं तर ऐकायला पाहिजे का? ऐकतो आता ऐकतच सगळं. आपण वेगळं होऊया. नाही, आपण वेगळं होऊया तरच मी येणार. नको करू तर जावा त्या वाटेनं. आले तसे मी काही येणार नाहीये. मग वेगळं व्हायचं असेल असं सांगा तरच मी येणार आहे. अगं बाई वय म्हणते कारभारी. आहो कारभारी, आपण वेगळं निघायचं आणि आपल्या दोघांना किती लागायचं. कारभारी आपण वेगळं निघायचं आणि
आपल्या दोघाला किती लागायचं. अहो संसार करता शिनले बहु, संसार करता शिनले बहु, आणि ह्यो दादला इकून आणले गहू. काय बाबू, याला जर बाजारात लावला, नाही याला बाजारात लावला, खरं हे 2 किलो गहू येतील का? त्याला कोण विकत घेईल मला सांगा. माणसाला इकायला निघालं तर कोण घ्यायला लागले? उलटा खायला कारण धरणीला वार. बाबू यांनी काय केलंय? साधं घरात काही पत्ता नाही आणि मला न्यायला आले नाही. अहो संसार करता शिनले बहू, हा दादला विकून आणले गहू. गव्हाचे दिवशी जेवी मावशी, आणि मजला येडी म्हणता कैशी. आता कारभारी काय म्हणते, आव कारभारी, आता कारभारी आपण वेगळं निघायचं, आणि आपल्या दोघांना किती संसार करता शिनले भारी, संसार करता शिनले भारी. सासू सासरे घातले ऋणाचे भरी. ह्यांचे आई बाप नसती अडचण घरात. ह्यांनी एक काही बँक सोडली नाही, एक पतसंस्था सोडली नाही, एसके फसके मस्के नासके एक बचत गट सोडला नाही. एवढ्याच उचकं पाचकं करून ठेवलं. आता मला सांगा ते फेडायचं कोणी? मी तर काही येणार नाही. त्या बहिणी त्या बऱ्या येतील तुमच्याकडं, त्यांचं घरी चांगलं आहे, तुमच्यासारखं नाही आहे. अहो संसार करता शिनले भारी, सासू सासरे घातले ऋणाचे भरी. पण संसार करता दगदगले मनी, आणि मी आनंदा विकल्या 4 जणी. तुमच्या बहिणी, माझ्या बहिणी, अहो तुमच्या बहिणी 1 नाही 2 नाही 4, आशा मनशा तृष्णा कामना ह्या ज्याच्या घरात असतील ना त्याचं पाक वाटलं झाल्याशिवाय राहायचं नाही. मग असल्या बहिणी ह्याच्या घरात ठेवून करायच्या काय? म्हणून त्यांना लावलं बाजाराला. म्हणून कारभारी आता जरा मोकळं वाटतंय, आता येते मी, पण आता कारभारी आपण वेगळं निघायचं, आणि आता दोघांना आपल्या दोघांना, आणि आपल्या दोघांना किती लागायचं. आपल्या दोघांना किती लागायचं. संसार करता दगदगले मनी, ब्यानंदा विकल्या 4 जणी. ती काठी टाकू नका, गुर्र ढोर कोण बघणार आहे घरी गेल्यावर? कारण तुम्ही शिकले नाही, सवरले नाही, नोकरी नाही, पाणी नाही, निदान गुर्र घेऊन कोणाची तर राखोळी तरी करतात, तेवढ्यानं तर भागल आपलं. पण संसार करता दगदगले मणी, ब्यानंदा विकल्या 4 जणी. पण एका जनार्दनी संसार केला, आणि काम क्रोध भाव म्हणी देशोदडी नेला. असा संसार आपल्याला करता आला पाहिजे. कारण आमच्या घरात 4 भिंतीत ही लोक नाही आहेत, हे नातेवाईक 4 भिंतीतले नाही आहेत. हे 3.5 हाताचा आमचा देह आहे. या देहामध्ये ही आहेत काम क्रोध मद मत्सर माया लोभ अहंकार कल्पना, या विषयांनी आपण गांजलेली ही शरीर प्रकृती बाबांनो आमची वृत्ती बिघडवते, आणि अशा वृत्तीबरोबर मला नांदायचं नाही. म्हणून कारभारी कारभारी आपण वेगळं निघायचं. नुसतं वारी पुरतं नाही आहे बाबा. नाही त्यांनाच नाही सांगत तुम्हाला, पण नुसतं वारी पुरतं नाही, तर अशी विरक्तता आमच्या रोजच्या जीवनामध्ये ठेवली पाहिजे. कारण क्षणभंगूर जीवन आहे.
एका मिनिटाचा भरोसा नाही बाबांनो, कधी आवाज येईल काठी लागेल पण बाबांनो आवाज येणार नाही. आणि आत्ता होता आत्ता गेला असं आमचं होईल. आणि म्हणून आपण आहे ते जीवन अशा मुक्ततेने जगलं पाहिजे. हेच तर आमच्या संतांचं तत्व आहे आणि संतांचा संदेश आहे. म्हणून कारभारी ह्यांना सांगते म्हणून नाही, हे मॉडेल आहे फक्त. पण तुम्ही तुमच्या तुमच्या जीवाचे कारभारी, त्यात बसलंय बिचार आणि त्याचा कारभार तुम्ही करता आणि भोग भोगावे लागतात त्याला. गेल्यानंतर तुला पाठवलं होतं कशासाठी? इतका चांगला मानव देह तुला दिला होता की तू याचं काहीतरी कल्याण करशील. पण वेड्या, तू त्याचं कल्याण न तुझं कल्याण न करून घेतलंच नाहीस, उलट त्याची बर्बादी करून आलास. त्याची शिक्षा त्याला भोगावी लागते. आणि पुनरुपी जननम पुनरिमी जठरम पुनरुपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्म येणं, पुन्हा पुन्हा मरणं, पुन्हा पुन्हा जन्म घेणं, पुन्हा पुन्हा मरणं. हे चक्र आम्ही कुठेतरी थांबवण्यासाठी मानव देह भगवंताने दिलेला आहे आणि त्या मानवाला बुद्धी दिलेली आहे की हा विचार करण्याची. आणि म्हणून माझे संत सांगतात की कारभारी, तुमच्या तुमच्या जीवाचं कारभारी, आता वेगळं निघायचं. आणि या जीवा शिवाला, अहो या जीवा शिवाला किती व लागायचं. आपला जो हा समाज आहे, हा समाज सर्वसाधारण समाज आहे. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एवढ्या डिग्र्या ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी मास्तर आहे, पण मी मास्तरांचा मास्तर आहे खरं बघायला गेलं तर. आणि मग मी जर सांगितलं की मला मतिमंद मुलांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करायची, तर माझं कोण ऐकेल? तर जे सुशिक्षित लोक आहेत तेच ऐकतील. आणि म्हणून मला असं वाटलं की जर मला सगळ्या लोकांपर्यंत पोचायचं असेल तर मला लोककलेचा आधार घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी खरं तर चंद्रताई तिवारी यांच्याकडनं भारूड शिकतोय आणि ते भारुडाच्या माध्यमातून मी समाज प्रबोधन करतो. साहेब, मी सांगतो की म्हणजे मतिमंदत्व म्हणजे काय, मतिमंदत्वाची कारणं, त्याचे प्रकार, त्या पालकांना येणाऱ्या समस्या, मुलांना येणाऱ्या समस्या, आणि आपण समाज म्हणून आपण या मुलांसाठी काय केलं पाहिजे, त्या अनुषंगाने मी खरं तर भारुडामध्ये आलो आहे. आणि भारुडामध्ये येण्याचं कारण असं की जर मी भारुडाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करायला लागलो तर यदा कदाचित वारकरी संप्रदाय जो आहे तो मला म्हणेल की तुझं आमच्या क्षेत्रात काय काम आहे किंवा तू काय कीर्तन कार्य आहे का. म्हणून मी खरं तर ताईंकडनं भारूड घेतलं. आणि गेल्या 3 वर्षापासून मी पायी वारीला जात असतो, जिथे मी दिव्यांग मुलांना घेऊन जात असतो. आणि दिवसभर मी पायी वारीला तुमच्यासारखं चालतो आणि रात्री ताईंसारखं भारूड सादर करतो. गेल्या वर्षी ABP माझाला माझी एक मोठी न्यूज झाली होती, तिथे मी विठ्ठलाचं रूप घेतलं होतं. कारण मी जो काही वारसा घेतलेला आहे दिव्यांग मुलांची सेवा करण्याचा, त्याच्यामध्ये माझं शेवटपर्यंत मी तो वारसा शेवटपर्यंत घेणार आहे. कारण इथे बरेच जुन्नर तालुक्यातले अनेक लोक आहेत. म्हणजे डॉक्टर साहेब, तुम्हाला थोडंसं माझ्याबद्दल माहिती आहे, पण ताईंना खूप चांगलं माहिती आहे आपल्या कार्याबद्दल. किंवा इथे जे आमच्या भूतरला ताई आहेत, संकेतच्या आहेत, इथे या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की आपलं काम कशा पद्धतीत चाललेलं आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की ताई, तुमचा आशीर्वाद माझ्यावर असाच राहू द्या. खरं तर तुमच्या इतकं मला ज्ञान नाही आहे किंवा तशी संगीताची जाण नाही आहे, पण भारूड असा प्रकार आहे. ताई, तुम्हीच सांगितलं मला याच्यामध्ये वर्ध्याला आम्ही कार्यशाळेमध्ये होतो की इथे काही तुम्हाला ताल सूर एवढा म्हणावं त्याची गरज पडत नाही. आणि माझं आडनावही घोगरे आहे आणि माझा आवाजही घोगरा आहे, पण तो भारुडाला चालतो. कारण आतापर्यंत मी जिथे जिथे भारूड सादर केले तिथे लोकांनी ते मान्य केलेलं आहे. थोडंसं एक त्याच्यातला एक दाखला देतो. तो दाखला असा आहे की आपण आपल्या घरामध्ये म्हणजे आत्ताच मध्यंतरी आपल्याकडे गणपती बाप्पा आला. आता तो जो गणपती बाप्पा आहे तो गणेश कशाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो गणपती जो बनलेला आहे तो मळापासून बनलेला आहे, सगळ्यांना मान्य आहे, बरोबर. आणि असा मळाचा गणपती ज्याला लांब अशी सोंड आहे किंवा मोठं पोट आहे किंवा त्याचे कान मोठे आहेत, असा तो मळाचा गणपती आपल्याला देव म्हणून चालतो, बरोबर. त्याला आपण बुद्धीची देवता म्हणतो. पण एखादा माणूस जर असा लंगडत चाललाय
तर त्याला तुम्ही हसता. कुणा असं असं चाचपडत चाललाय त्याला तुम्ही हसता. आमची मतिमंद मुलं उड्या मारतात त्याला तुम्ही हसता. म्हणजे तुम्हाला मळाचा गणपती दगडाचा देव चालतो. मला माहिती आहे की आपण दगडामध्ये देव शोधणारे लोक आहेत, पण थोडंसं आपण मानवामध्ये देव शोधायला पाहिजे. धन्यवाद. मला खरं ताईंचं बोलून चालू होतं, मी मध्येच बोललो. तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण.